आदरणीय शरदचंद्र पवार जी, आदरणीय डॉक्टर श्रीपाल सबनीस जी, आदरणीय श्रीमती सबनीस जी, चंद्रकांत दळवी जी, खासदार ओमराजे निंबाळकर जी, आमचे कैलास पाटील जी, भाऊसाहेब जाधव जी, विश्वासराव पाटील जी, सचिन इटकर जी, रवींद्र डोमाळे जी, सतीश सुनील महाजन जी, कृष्णकुमार गोयल जी, आमचे उल्हास पवार जी, व्यासपीठावर बसलेले सर्व प्रमुख नेतेगण, उपस्थित बंधू आणि भगिनी, मला वाटलं की डॉक्टर ते भाषणाला उभे राहिल्यानंतर त्यांच्या प्राध्यापिकेचं भाषण ते करतील आणि साधारणतः पाऊण तास ते बोलतील असं आज वाटलं, पण ते फार थोडंच बोलले, पण चांगलं बोलले. सगळे धाराशिवची मंडळी म्हणतात आमच्या धाराशिवचे, आमचे धाराशिवचे. तुम्हाला दोघांना माहिती आहे की नाही, उपळ्याचं नाही, नुसतं माकडाचं उपळ्याचं आहे. तुमचं पण तेच आहे ना, माझं तेच आहे. आणि बघा माकडाच्या उपळ्याची माणसं कुठे कुठे जाऊन पोहोचतात. असं विनोदाचा भाग सोडून द्या. आणि त्या अशा सगळ्या माकडांना एकत्रित करण्याचं काम शरदचंद्रजी पवार करतात. त्यांच्यात मोठी कला आहे. त्यांच्यात ते मला आता विचारत होते तुमचं वय किती. मी म्हटलं तुमच्यापेक्षा 8.5 महिने मी लहान. पण बघा केवढे हुशार आहे ते, मला बरोबर त्यांनी पकडलं. आणि मी पोलीस मध्ये असताना मला राजीनामा द्यायला लावला. आणि पहिल्या वेळेची स्टोरी तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. मी त्यांच्यामुळे राजीनामा दिला आणि शेवटी माझं तिकीट बोंबलत गेलं आणि मला वकिली करावी लागली. पण ते हट्टी आहेत, नुसते हट्टी आहेत असं नाही. तर ते एखादी गोष्ट आपल्या मनाशी बांधून ठेवतात, ती पूर्ण झाल्याशिवाय ते राहत नाही. त्यांनी मला बाय इलेक्शन मध्ये आणलं आणि मी कुठे पोचलो महाराष्ट्राला माहिती आहे. तर आज सबनीस साहेबांचा 75वा वाढदिवस. आम्हा सगळ्यांना खूप आनंद होतोय की अशा व्यक्तीचा वाढदिवस, म्हणजे ज्यांनी आपल्या ज्ञानदानाच्या कामामध्ये असताना सुद्धा या देशामधली नवीन पिढी कशी तयार करावी आणि ती करत असताना सर्वधर्म समभाव आणि समता याचा विचार करून त्यांनी आपल्या शिक्षकी पेशामध्ये शिक्षण दिलं. त्यांनी त्यांच्या मनाशी त्यांनी गाठ बांधलेली होती की मी शिक्षक आहे तर मला ही नवी पिढी उभी करायची आहे, देश घडवायचा आहे. त्यांच्या पाठीमागे त्यांच्या वडिलांचा इतिहास होता की अन्यायाच्या विरुद्ध ते लढले आणि आपल्या मुलांच्या मध्ये त्यांनी एवढी प्रचंड ताकद निर्माण केली की ते सर्वधर्म समता यांना बरोबर घेऊन ते या देशामध्ये विश्वबंधुत्वाची भाषा ते नेहमीच बोलतात. डॉक्टर हे विचारवंत आहे. त्यांना किती त्रास झाला, अडचणी आल्या, त्यांच्यावर टीका झाली, तरी ते बुद्धाचं उदाहरण देतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण देतात. आणि बुद्ध ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांच्या विचाराचा वारसा घेऊन उद्याच्या भारताकरता म्हणून ते कार्य करतात. त्यांच्या कार्याला मी मनापासून शुभेच्छा. मराठवाड्यातला माणूस हा भावनाप्रधानच असतो. ते तुम्ही बघितलं. त्यावेळेचं धाराशिव नाव होतं 70 वर्षापूर्वी. पूर्वी धाराशिव मी त्या टिंग करून वाढणाऱ्या मोटारीमध्ये मी जात होतो धाराशिवपर्यंत. नंतर उस्मानाबाद झालं आणि आता परत धाराशिव. बघा नियतीचा खेळ कसा असतो. जे नाव पूर्वी होतं, पूर्वजांनी ठेवलेलं होतं, ती धाराशिव म्हणजे त्या शिवेची धार होती. आणि तिथून एक एक नेते निर्माण झाले. सहन केलं त्या भागाने, पण सहनशीलतेची मर्यादा ओलांडल्यानंतर ते आंदोलन करायला सुरुवात केली आणि ते आंदोलन यशस्वी झाली. आणि आज कालचा धाराशिव, कालचा उस्मानाबाद आज मोठ्या वेगाने पुढे जाताना दिसतोय. ओमराजे सारखे नेते, माझा त्यांचा जास्त परिचय नाही, पण सोलापूरच्या वर्तमानपत्रामध्ये त्यांच्याविषयीची माहिती सारखी येते. एक तीही वैचारिक भूमिका घेऊन निघालेली आहे आणि अशी वैचारिक भूमिका घेऊन निघालेले खासदार आमदार महाराष्ट्राला आणि देशाला पुढे घेऊन जातील याविषयी माझ्या मनात. ज्याच्या करता म्हणून डॉक्टर सबनीसांनी हे सगळं केलं की मी निर्माण जी पिढी केलेली आहे त्या पिढीने आणखी आंदोलनं केली पाहिजे आणि त्या आंदोलनामधून एक नव्या विश्वासाने आपला देश उभा केला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली. डॉक्टर सबनीस हे काही साधे म्हणून ते दिसायला असे आहेत, पण त्यांच्या विचाराचं प्राबल्य एवढं जबरदस्त आहे की ते मी म्हणणारे जे इजामवाले आहेत त्यांच्या बोकांडी बसल्याशिवाय ते राहत नाही. त्या माणसावर आमच्यासारखे अनेक लोक प्रेम करतात. त्यांनी साहित्य संमेलनामध्ये जी भूमिका मांडली आणि त्यावेळेस मला खरंच गंभा सरदारांची आठवण येत होती की ज्या वैचारिक भावनेतून हे साहित्यिक उभे राहिले पाहिजेत, ती साहित्याची मुहूर्तमेढ त्यांनी आणखी जबरदस्त केली. याविषयी आम्हा सगळ्यांना आनंद वाटत होता आणि त्या पिढी पाटलांनी तर कमालच करून टाकली की माझ्या अध्यक्षांना देखील ते मानधन देऊन त्यांना नमस्कार केला. किती मानधन दिलं म्हटलं नाही, पण एवढी दिलदारपणा एखाद्या साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमामध्ये करणं, त्यालाही मोठं मन लागतं आणि ते त्यांनी केलं. पण त्यांनी मला वाटतं की नुसतं खुश करण्याकरता म्हणून केलेलं नाही. त्यांनी हे जे ती भाषा वापरतात, ते जे काम करतात, ते नेतृत्व करतात, ती दिशा देतात, त्या सर्वधर्म समभावाकरता म्हणून या सगळ्यांना त्यांनी आपलं एक मोलाचं असं दान दिलेलं होतं. पैशाची किंमत नाही, पण त्याच्या पाठीमागची जी भावना आहे ती अतिशय महत्वाची आहे. आणि नेमकं त्यांच्याच अध्यक्षाकडे संमेलन होतं त्यावेळेसच त्यांनी का करावं, ते कुठेही केलं असतं ना ते. पण नाही, असा एक विश्वासू, देशाला घडवणारा, समतेचं वातावरण टिकवणारा आणि राष्ट्रधर्म म्हणून ज्यांना सगळ्यांच्या बरोबर नीतीने घेऊन सर्व धर्म समभावाची पताका उंचवणारा जो
थोर साहित्यिक आहे, त्याची पूजा मानली पाहिजे अशा तऱ्हेने. खरं म्हणजे तुमच्यासारखं मीही उत्सुक आहे, बऱ्याच दिवसांनी शरदरावांचं भाषण मी ऐकणार आहे. आणि ते काय बोलतील मला माहिती नाही, कारण मी 1-2 ठिकाणी त्यांचा उल्लेख केलेला आहे. ते बरोबर त्यांची बरोबरी कोणी करू शकत नाही. उल्हासराव आणि आम्ही बरोबर आहोत त्यांच्या, कधीपासून 1973 पासून. पण आम्हाला कधी जमलं नाही. त्यांनी बरंच आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला, पण ते काय सगळं आम्ही शिकू शकलो नाही. काही भाग आम्ही शिकलो. आणि तो भागच घेऊन आम्ही या समितीची फळी उभारण्याकरता प्रयत्न करतो. तुम्ही दिलेले त्यावेळेचे ते धडे आहेत आमच्या राजसुरुवातीच्या राजकारणामध्ये. नाहीतर माझ्यासारखा माणूस एवढं पुढे कसे जातो? कॉर्पोरेशनची निवडणूक जरी असली तरी तुझी काय ऐकत आहे असं म्हणणार. पण ते शरदराव बरोबर दृष्टी ठेवतात आणि चल रेगड्या तू पुढं. अशा या समारंभामध्ये शरदरावांना बोलवणं अतिशय महत्वाचं. कारण ज्यांच्या विचाराने महाराष्ट्र परत प्रफुल्लित होईल, प्रेरित होईल, त्या समारंभाचा आजच्या 75 वर्ष साजरे करत असताना शरदरावांच्या शुभेच्छा अतिशय महत्वाच्या आहेत. मी विचार करत होतो, खरं म्हणजे मगाशी मी एका पत्रकाराशी बोलत होतो, मला 74-75चा इतिहास आठवतो. आता यांनी सांगितलं की भाई वैद्यांचं इथं मला मौनधारी इथं होते. हे सगळे समाजवादी विचारसरणीचे लोक आणि त्यांचा पगडा त्यावेळेस आमच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये होता. शरदराव अतिशय जवळ होते त्यांच्या. आम्ही तर इन्फंट्रीमध्ये होतो, नवशिके होतो. पण समाज कसा घडवला पाहिजे याचं शिक्षण त्यांनी दिलं आणि महाराष्ट्र आणि देश उभं करण्याचं काम शरदरावांनी केलं. आणि ते पुढे राजकारणामध्ये कधी यश अपयश येतं त्याची पर्वा राजकारणी माणसाला नसते. तो पुढे जातच राहतो. आणि शरदरावांच्या आयुष्याच्या शेवटी अनेक संकट आलेली आहेत, पण वो डरता भी नहीं, हाथ में तलवार. अशा या श्रेष्ठ आणि ज्येष्ठ विचारवंत शरदराव पवारांच्या हस्ते डॉक्टर श्रीपाल सबनीसांचा सत्कार आज होतोय. त्यांना आपण सगळ्यांनी शुभेच्छा देऊया. आणि 100 वर्ष दोघा त्या पती पत्नीनं जीवनामध्ये घालवण्याची शक्ती परमेश्वर देव. ते मानत नाहीत पण मी मानतो परमेश्वर आहे. गंभीरपणे मी करतो, थोडस नाटकी असेल म्हणा, पण अंतःकरणातून आहे. देव आहे अंतःकरणातून. आणि म्हणून परमेश्वराने त्यांना आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.